नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता अर्थातच न्यूज 18 लोकमतची विशेष वृत्तमालिका, कारण बर्ड फ्लूचं सावट हे अधिकाधिक वाढत चाललंय। सुरुवातीला 1-2 राज्यांपुरतं मर्यादित असलेलं बर्ड फ्लूचं हे सावट आता 10 राज्यांपर्यंत पोहोचल्याचं हळूहळू स्पष्ट होत आहे। जी माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार 10 राज्यांमध्ये आता बर्ड फ्लूची औपचारिक पुष्टी थोड्याच वेळात होईल। 6 पेक्षा जास्त राज्यांमध्ये औपचारिक पुष्टी सुद्धा झाली आहे। भोपाळच्या प्रयोगशाळेनं म्हटलंय की या सर्व 10 राज्यातून मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांच्या टेस्ट करण्यासाठी त्यांच्याकडे सॅम्पल्स आलेली आहेत आणि त्यांची सॅम्पल्स तपासली जात आहेत। यापैकी बहुतांश सॅम्पल्स ही पॉझिटिव्ह आहेत। मध्य प्रदेश, राजस्थान, नंतर हिमाचल प्रदेश या ठिकाणी हा बर्ड फ्लू झपाट्यानं पसरला। महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी परभणी आणि लातूरमध्ये प्रकरणं आढळली आहेत। त्यामुळे मध्य प्रदेशातून सुरू झालेला हा बर्ड फ्लू आता देशातल्या 10 राज्यांमध्ये पसरला आहे आणि यामुळे केंद्र सरकार सुद्धा सतर्क झालं आहे। आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, शेती म्हणजे अर्थातच कृषी मंत्रालय हे सतर्क झालं असून विविध राज्य सरकारांच्या बरोबरच केंद्राच्या सुद्धा हालचाली सुरू झालेत बर्ड फ्लूला नियंत्रणात आणण्यासाठी। तसंच राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनील केदार की ज्यांच्याकडे पशुसंवर्धन विभाग आहे त्यांच्यासोबत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे। त्यामुळे ही आजच्या दिवसभरातली अतिशय महत्त्वाची बातमी। अन्य राज्यातून आलेले पक्षी आपण जर का खात असाल चिकन तर थोडंसं सतर्क राहिलं पाहिजे। भोपाळच्या प्रयोगशाळेनं पुष्टी केली आहे त्यानुसार देशातल्या 10 राज्यांमध्ये आता बर्ड फ्लू पसरलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि देशभरातली कोट्यावधी जनता कोरोनाच्या संकटातून बाहेर येत असतानाच शेतकऱ्यांच्या समोर किंवा पशुपालक जे आहेत, प्रामुख्याने कुक्कुटपालन व्यवसाय जे करतात त्यांच्यासमोरचं एक नवीन संकट। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, 1-2 करता करता आता जवळपास 10 राज्यात हा बर्ड फ्लू पसरतो आहे। काय पद्धतीच्या उपाययोजना केंद्र सरकार करत आहे? केंद्र सरकारने या संदर्भात अतिशय सावधानीपूर्वक आता प्रक्रिया सुरू केलेली आहे। देशातील 10 राज्यांमध्ये सध्या बर्ड फ्लूचा प्रकोप आहे। दिल्लीमध्ये जर बघितलं तर दिल्लीमध्येही याचा प्रादुर्भाव जाणवायला सुरुवात झाली आहे। दिल्लीतील संजय लेक या परिसरामध्ये जवळपास 400 बदक आहेत तर त्या 400 बदकांनाही याचा प्रादुर्भाव झाला आहे। त्याचमुळे या 400 बदकांना मारून ज्यादा जिवंत आणि काही बदकांना गाळले जाणार आहे। याच प्रकारची प्रक्रिया देशातील 10 राज्यांमध्ये होत आहे। सोबतच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटच्या वतीने देखील या संदर्भात कारवाई सुरू केलेली आहे। या संदर्भात कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आता एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेऊन आगामी राज्यांना कशा सूचना द्यायच्या, सोबतच ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचे पक्षी आढळलेले आहेत त्या संपूर्ण भागाला निर्जंतुकीकरण करण्याचे हे आदेश केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येत आहे। सोबतच जर बघितलं अनेक राज्यांमध्ये सध्या आता ज्या पद्धतीने बंदी घालण्यात आली आहे। दिल्लीमध्ये हे जे सगळ्यात मोठं मार्केट ज्याला गाजीपूरची मंडी संबोधली जाते त्या गाजीपूर मंडीमध्ये आगामी 10 दिवसापर्यंत कुठल्याही पक्ष्याची आयात होणार नाही। म्हणजे कोंबडी असो किंवा इतरही कुठले बदक असो या कुठल्याही प्रकारची आयात होणार नाही आहे आणि आगामी 10 दिवस ही संपूर्ण मंडी बंद ठेवण्यात आलेली आहे। याच पद्धतीने राजस्थानमध्ये देखील मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। सोबतच मध्य प्रदेशात तर याचा मोठा प्रादुर्भाव आढळल्यानंतर तिथे ज्या पद्धतीनं अनेक मंड्या ज्या आहेत, बाजारपेठा ज्या आहेत, पक्ष्यांच्या बाजारपेठा त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहे। आणि या संदर्भात आता कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नवीन गाईडलाईन देखील जारी करण्यात येणार आहे। प्रथमतः जे प्रादुर्भावित पक्षी आहेत त्यांना
त्यांना गाडण्याचं कार्य सुरू आहे आणि सोबतच शेकडोच्या संख्येनं ही प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे यासाठी आता केंद्र सरकारच्या वतीनं आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध करून देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिलिंद. प्रशांत, तुम्ही राहाच आपल्यासोबत, कारण चिंता वाढवणारी थोडीशी बातमी राज्यातली सुद्धा आहे. कारण परभणी जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातल्या मुरुंबा इथल्या कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यानंतर जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा बर्ड फ्लूमुळेच या सगळ्या कोंबड्यांचा, एवढंच नाही तर विविध पक्ष्यांचा सुद्धा, यात कावळ्यांचा समावेश खूप मोठा आहे, संख्या खूप मोठी आहे. या अहवालानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय. मुरुंबा इथल्या पोल्ट्री फार्ममध्ये अचानक 700पेक्षा जास्त कोंबड्या मरण पावल्या. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी असलेल्या नागरिकांना बाहेर जाण्यासाठी सुद्धा, म्हणजे गाव सोडून बाहेर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय. दरम्यान केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात एवढंच नाही तर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचं केंद्रानं रविवारी जाहीर केलं. महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये कोंबड्या आणि कावळे दगावल्यानं राज्यातल्या रोगाच्या साथीचं सावट हे अधिक गडद झालंय. सुरक्षेच्या कारणासाठी महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये मृत अवस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. आता त्यांच्याही अहवालाची प्रतीक्षा आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, राजधानी नवी दिल्लीमध्ये बर्ड फ्लू पोहोचला आहे. संजय लेकमधून 8 बदकांचे नमुने घेण्यात आले आणि या सगळ्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचंही समोर आलं. गेल्या 9 तारखेला हे नमुने भोपाळ इथे पाठवण्यात आले होते आणि त्यांच्याही बर्ड फ्लूची पुष्टी झाली. काय सांगशील याबद्दल? बरोबर आहे मिलिंद. राजधानी दिल्लीतील संजय लेक, द्वारका आणि मयूर विहार या 3 ठिकाणी ब्लड फ्लूची लागण असलेले पक्षी आढळले आहेत. त्यामध्ये बदक आहेत, त्यानंतर कावळे आहेत, त्यानंतर कबूतर आहेत आणि आता गाजीपूरच्या परिसरामध्ये देखील कोंबड्यांचे आता नमुने घेतले जात आहे आणि हे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवले जाणार आहे. त्याचमुळे या संपूर्ण परिसरामध्ये, जशी मी या 3ही परिसरांचा उल्लेख केला, उदाहरणार्थ संजय लेक, मयूर विहार आणि द्वारका या 3ही ठिकाणचे जे पार्क आहेत, ज्या पार्कमध्ये बदकं आहेत, त्या सर्व पार्कना आगामी 3 महिन्याकरता बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली राज्य सरकारने घेतलेला आहे. सोबतच याशिवायही सरोजिनी नगर परिसरामध्ये जो पार्क आहे तिथेही बदक आहे, तोही पार्क बंद करण्यात आलेला आहे. कारण की हा जो प्रकोप जो आहे ब्लड फ्लूचा, हा स्थलांतरित पक्ष्यामुळे झाला असा एक कयास लगावला जात आहे. राजधानी दिल्लीतील जे ओखला पक्षी निरीक्षण केंद्र आहे तिथे देखील स्थलांतरित पक्षी हिवाळ्याच्या वेळेस येतात, त्यामुळे तिथे देखील आता बंदी घालण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे बघितलं तर यामुळे सगळ्यात मोठं नुकसान हे गाजीपूर बाजारपेठेत झालेलं आहे. गाजीपूर बाजारपेठ हे उत्तर भारतातील सर्वात मोठी कुक्कुटपालनाची मोठी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये रोज साधारणतः कोटीच्या घरामध्ये व्यवहार होत असतात. पण आगामी 10 दिवस ही संपूर्ण बाजार बंद ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे एकीकडे ज्या कुक्कुटपालनाच्या आधारावरती शेतकऱ्यांचा व्यवसाय अवलंबून असतो, जर उदाहरण बघितलं मका आणि कणीस, ज्वारी यासारखे जे धान्य आहेत याची विक्री देखील या गाजीपूर बाजारपेठेमध्ये होत असतं. दुसरीकडे कोंबड्यांची मोठे मोठे कत्तलखाने तिथे आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या कोरोनाच्या काळानंतर एकीकडे कोरोनाने संपूर्ण अर्थव्यवस्था डगमगीत झाली होती, त्यानंतर आता या बर्ड फ्लूमुळे जवळपास दिल्लीतील जी अर्थव्यवस्था आहे, जी मोठी अर्थव्यवस्था संबोधली जाते, तृतीय व्यवसाय ती देखील आता डबघाईत झालेली आहे. मिलिंद. पण मग प्रशांत, बर्ड फ्लू हा असा भाग आहे की ज्याच्यावर कोणती लस नाही त्या अर्थानं, किंवा तो त्या अर्थानं बघितलं तर पक्ष्यांकडून संक्रमित होत नाही माणसामध्ये. पण तुलाही माहिती आहे की महाराष्ट्रासह देशभरात अनेक पोल्ट्री फार्म व्यावसायिक आहेत, त्यांचंही या सगळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कारण अख्ख्या पोल्ट्रीमध्ये किंवा तालुक्यात 2-4 जरी पक्षी असे सापडले तर प्रशासन निर्णय असा घेत आहे की सगळ्याच्या सगळ्या पोल्ट्रीतल्या पक्ष्यांना, मगाशी तू म्हटलंच असं, काढून टाकायचं. साधारण 10 वर्षांपूर्वी जेव्हा असाच बर्ड फ्लू आला होता तेव्हा नंदुरबारमध्ये हजारो कोंबड्या आणि पिल्लांना जमिनीमध्ये गाडण्यात आलं होतं. दुसरा कुठला पर्यायच नव्हता. काय सांगशील आणखी? बरोबर आहे मिलिंद. सध्या ज्या पद्धतीने आपण उल्लेख करताय त्याच पद्धतीने प्रक्रिया आरंभ केली जात आहे.
प्रथमतः ज्या भागात बर्ड फ्लू आढळला त्या भागातल्या पक्ष्यांना सीधं जमिनीमध्ये गाडले जातं, त्यांना मृत करून गाडलं जात आहे आणि त्यांचे नमुने देखील घेतले जात आहे सोबतच. पण महत्त्वाचं म्हणजे सध्या ज्या पद्धतीनं भीती आहे की बर्ड फ्लूचं संक्रमण तर होत नाही आहे, पण यामुळे ज्या पद्धतीने संपूर्ण परिसरामध्ये ज्या भागात मृतावस्थेमध्ये पक्षी आढळलेले आहे त्या भागांमधून संक्रमण होते का नाही याचीही तपासणी केली जात आहे. कारण की ब्लड फ्लूमुळे जर याचा संक्रमण इतर जनावरांमध्ये होत असेल तर त्याची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. आणि ज्या पद्धतीनं चिकन असो, अंडे असो आणि कुक्कुटपालनावरती याचा मोठा परिणाम होताना पाहायला मिळत आहे. सोबतच ज्या पद्धतीनं कबूतर जे आहेत, दिल्लीमध्येही मोठ्या प्रमाणात कबुतराचाही व्यवसाय केला जातो, त्यांच्यामध्येही याचा प्रादुर्भाव आढळलेला आहे. कावळ्यांमध्ये प्रादुर्भाव आढळलेला आहे, बदकांमध्ये प्रादुर्भाव आढळलेला आहे. या सगळ्यांना आता एक प्रक्रिया अंतर्गतच त्यांना, जसं उदाहरणाचा उल्लेख आपण केला, ते जमिनीत गाडण्याची प्रक्रिया 10 वर्षापूर्वी होती, तीच प्रक्रिया आताही अवलंबली जात आहे. यामुळे आता नवीन कुठली प्रक्रिया अवलंबतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की या संदर्भात आता केंद्र सरकारला गाईडलाईन जारी करायच्या की कशा पद्धतीने या ब्लड फ्लूचा सामना करायचा आहे. पण या ब्लड फ्लूमुळे जर बघितलं तर एकीकडे शेतकरी देखील डगबळी झालेला आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. अरे खवय्यांचं काय व्हायचं तो नंतरचा विषय. मुळात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री चालवणारे जे व्यावसायिक असतात, अनेक जण कर्ज काढून सुरुवात करणारे असतात आणि कोरोनाच्या काळातला फटका बसून त्यातून सावरायचे दिवस असतानाच अशा प्रकारे बर्ड फ्लू येणं हे खूप चिंतेची बाब आहे. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. काही वेळापूर्वी आम्ही याच विषयाच्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकार नेमकं काय करतंय, काय उपाययोजनांची आवश्यकता आहे, दक्षता काय घेतली जाते, आम्ही राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी बातचीत केली. पाहूया. त्या ठिकाणी इन्शुरन्स जी आहे, बर्ड इन्शुरन्स, जो पोल्ट्रीचा जो बर्ड इन्शुरन्स आहे, त्यासंबंधित योजनाला केंद्र शासन अजूनही पाहिजे त्या प्रमाणात त्या बँकेला किंवा त्या यंत्रणेला राबवण्यामध्ये कुठेतरी मागंपुढं होत आहे. ह्या इन्शुरन्स स्कीम्स यांना तशा प्रकारचं इन्शुरन्स देण्यामध्ये आनाकानी करतात आहे आणि ही आता काळाची गरज आहे. असा एखाद्या समजा नैसर्गिक आपत्ती आली तर त्याच्यामध्ये यांना मदतीचा हात राज्य शासन, केंद्र शासन करेलच, पण शेवटी ह्या इन्शुरन्सचा सुद्धा एक त्यातला मोठा भाग आहे. आणि म्हणून आता या क्षणाला जरी केंद्र शासनाने इन्शुरन्स कंपनीला बोलवून तशा प्रकारचा तकादा आणि स्पष्ट निर्देश दिले तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या लोकांना मदतीचा हात मिळेल. चुकीच्या अफवा समजा करण्याचा प्रयत्न करून ह्या उद्योगाला नुकसान होणार करण्याचा कोणी प्रयत्न केला तर राज्य शासन म्हणून आम्ही त्याच्यामध्ये कठोर भूमिका घेऊ. या अगोदरसुद्धा कोरोना हा चिकनमधून त्या ठिकाणी जातो, लोकांपर्यंत नुकसान होतं, अशी अफवा सुरुवातीला मार्च एप्रिलमध्ये काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस राज्य शासनाने आम्ही स्वतः सायबर क्राईममध्ये, आमचे आयुक्त पशुसंवर्धन यांनी सायबर क्राईममध्ये तशा प्रकारचा गुन्हा नोंदवला होता. त्याच्यानंतर 2 लोकाला आम्ही त्याच्यामध्ये अरेस्टही केलं होतं. एक आंध्रातलं होतं आणि एक उत्तर प्रदेशात 2 लोकांना अरेस्टही केलं होतं. त्यांना त्याच्यावर कारवाई केली आणि आमचं स्पष्ट मत आहे, चुकीचं कोणी कुठेही त्या ठिकाणी पसरवू नका, अन्यथा हे सरकार त्या चुकीच्या काम करणाऱ्या माणसाला नक्कीच त्या ठिकाणी कारवाई करेल. मी मॉनिटरिंग व्यवस्थित करू, त्याच्यामध्ये कुठे काही मृत्यू आढळलं ते ताबडतोब सॅम्पल घेऊ, जिथून सॅम्पल उचलणार आहे ते इमिजिएट कॉर्डिनेट करू. पण दुसरं माणसाला त्याचा हानी होऊ नये ह्या दृष्टिकोनाने एकच सांगतो की ते अंडी असो की कोंबडी असो, यांना आपण एका विशिष्ट तापमानावर अर्धा तास त्या ठिकाणी आपण त्याला शिजवलं, एक 70 अंशाच्या याच्यावर त्यांना व्यवस्थित अर्धा तास समजा शिजवलं तर त्याच्यामध्ये तो जीवाणू मरून जातो. ही सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आणि म्हणून माझं एवढंच ह्या महाराष्ट्राच्या जनतेला एवढं सांगणं आहे की तुम्ही एग बॉईल करणार असेल किंवा एगचे काहीतरी दुसरं काही पदार्थ करणार असाल किंवा तुम्ही ह्या कोंबड्याचं चिकन तुम्ही त्याचे मांस खाणार असाल तर त्याला अर्धा तास, हाफ आवर, 30 मिनटं आपण याला 70 डिग्री अंशावर त्याने शिजवलं पाहिजे. मग त्याच्यात जीवाणू मरून जातात आणि ते दॅट इज द सेफ फॉर यू. त्यामुळे इच्छा झाली तर जरूर खा, पण खाताना थोडीशी काळजी घ्या, कारण ती आवश्यक आहे. जरी थेट त्रास होत नसला तरी तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे योग्य पद्धतीनं शिजवलेलं अशाच प्रकारचं चिकन खाल्लं पाहिजे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांसह संपूर्ण देशातल्या एकूण 10 राज्यांमध्ये हे बर्ड फ्लूचं सावट आहे आणि कदाचित परिस्थिती आणखीन थोडीशी चिंताजनक होऊ शकते आणि म्हणूनच सरकारनं आणि प्रशासनानं आत्तापासूनच युद्धपातळीवर विविध प्रकारच्या उपाययोजना करायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी आज पशुसंवर्धन मंत्र्यांच्या सोबत एका बैठकीचंही आयोजन केलं. दरम्यान पहिले काही पक्ष्यांचे मृत्यू झाले ते आपल्याकडे परभणीत, त्यापाठोपाठ लातूरमध्ये म्हणजे मराठवाड्यात. विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत परभणीहून. विशाल, प्रामुख्याने हे जे बर्ड फ्लू पालक आहेत, बर्ड पालक आहेत म्हणजे कुक्कुटपालन करणारे जे पोल्ट्री व्यावसायिक आहेत, त्यांच्यामध्ये आता काय वातावरण आहे, त्यांच्यामध्ये काय भीती आहे किंवा ते कशा प्रकारच्या उपाययोजना करतायत? कारण आत्ता कुठे हे पोल्ट्री व्यावसायिक कोरोनाच्या 6-7 महिन्यांच्या तणावाच्या किंवा आर्थिक अडचणीच्या कालावधीनंतर हळूहळू सावरायला सुरुवात झाली होती. मिलिंद एकदम बरोबर आहे. कोरोनाचं संकट आत्ताच थोडंफार निवळत आहे असं परिस्थिती असताना हे पोल्ट्री फार्म चालकांवर हे नवीन संकट आलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये अगोदरच अंडी आणि चिकनच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. ती थोडीशी बरोबरी येत असतानाच हे बर्ड फ्लूचं संकट आलं आणि त्यानंतर मुरुंबामध्ये जो प्रकार घडला, साधारणपणे 800 ते 900 पक्षी मृत आढळल्यानंतर बर्ड फ्लू लागण झाल्याचं ज्यावेळेस उघडकीस आलं आहे. जिल्ह्यातील एकूण पोल्ट्री व्यवसायात मोठ्या प्रमाणामध्ये आता परिणाम पडलेला आहे. आपल्यासोबत परभणी जिल्ह्यातील काही पोल्ट्री व्यावसायिक आहेत जे मुरुंबा परिसराच्या बाहेरील आहेत, परंतु त्या ठिकाणी अद्यापही कोणताही प्रकारचं बर्ड फ्लूची लागण झालेली नसल्याची कन्फर्म होत आहे. पण तरी सुद्धा त्यांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम पडलेला आहे. मुरुंबामध्ये जो प्रकार उघडकीस आला त्यानंतर या व्यवसायावर कशा पद्धतीने परिणाम पडलेला आहे, शेतकरी कशा पद्धतीने अडचणीत आला आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मुरुंबामध्ये जो प्रकार झाला त्यानंतर नेमकं म्हणजे तुमच्या व्यवसायावर काय संकट आलेले आहेत आणि प्रशासनाकडून तुम्हाला खबरदारीचे उपाय म्हणून काय सांगण्यात आले आहे? प्रशासनात फक्त निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश आहेत. आम्ही त्या पद्धतीने दिवसभरामध्ये 2 वेळेस 3 वेळेस फवारणी करीत आहे शेडची. त्याच्यामुळे आणि बाहेरचे लोक पण त्या शेडमध्ये कोणी जाऊ देत नाहीत आणि विक्री तो आमची पूर्णपणे ठप्प झाली. नेमकी थोडीफार आता सुरू झाली ती, पण आता ही बॅच तर टोटल लॉस मध्ये म्हणजे जाण्याचं हे आहे. त्याच्यावर पूर्ण आमचा खर्च झालेला आहे. आज म्हणजे 3000 पक्षी रेडी आहेत देण्यासाठी, पण आज त्याच्यामध्ये एकही नग जाईन झाला. टोटल आम्ही याच्यामध्ये आणि शासनाने याच्यामध्ये फक्त फवारणीचे चालू आहे ट्रीटमेंट आमची निर्जंतुकीकरण करण्याबाबत. मागील 2-3 दिवसामध्ये जसा मुरुंब्याचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर तुमच्या व्यवसायावर काय परिणाम पडला आहे? विक्रीमध्ये काय घट आलेली आहे किंवा काय झालेलं आहे विक्रीत? बरीचशी घट आलेली आहे. मागील 2-3 दिवसापूर्वी म्हणजे साधारणतः आम्ही जवळपास गावरान 300 रुपयाप्रमाणे प्रति नग देत होतो. पण आता सध्या जर बघितलं तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे लेबर सुद्धा न्यायला कोणी तयार नाही. एवढं म्हणजे बरंच नुकसान झालेलं आहे आमचं याच्यामध्ये. याची शासनानं दक्षता घ्यावा, थोडं विचार करावा आमच्याबद्दल, एवढीच विनंती शासन. मिलिंद, परभणीमध्ये मुरुंबामध्ये जो प्रकार उघडकीस आला त्यानंतर त्याचे परिणाम संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाणवत आहेत. ठिकाणचे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणात विक्रीवरही परिणाम झालेले आहेत. अन्य काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांच्या अडचणी आणि प्रशासनाकडून त्यांना काय सांगण्यात आलं आहे जाणून घेणार आहोत. काय सांगाल, प्रशासनाकडून काय सांगण्यात आलेलं आहे मुरुंब्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर? प्रशासनानं याच्यावर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुमारे 5 वाजता बैठक बोलली अशी आता माहिती आहे. यावरून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे की आपण 1 वर्ष कोरोनाशी झुंज दिली आणि त्यातून बाहेर निघालो की न निघालो, आता हे जे संकट आहे ते शेतकऱ्याच्या उरावर उभं राहिलेलं आहे. तर याच्यामध्ये असं झालेलं आहे की शेतकऱ्याच्या आत्महत्यामध्ये वाढ होण्याचे दाट चिन्ह उभं राहिलेले आहेत. आता कुठं शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी झाल्या होत्या, पण याच सरकारच्या काळामध्ये आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त प्रमाणात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 5 वाजता जी मीटिंग ठेवली आहे त्या मीटिंग मध्ये शेतकऱ्यांच्या हितजक असा एक निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना आणि पोल्ट्री फार्म धारकांना याचा पुरेपूर फायदा होईल असा काहीतरी निर्णय शासनाने घ्यावा, ही शासनाची नम्र विनंती. मिलिंद, मुरुंब्यामध्ये जे काही पोल्ट्री फार्म आहेत त्या ठिकाणचे जवळपास 8 ते 9 हजार पक्षी ची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिलेत, परंतु त्या ठिकाणचे पक्षी नष्ट करायचे जरी आदेश दिले असले तरी इतर पोल्ट्री व्यावसायिक जे आहेत जिल्ह्यामध्ये त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यांनाही ही त्यांच्यावर कोसळते की काय अशी भीती वाटते. तर एकूण प्रशासनाकडून आणि सरकारकडून त्यांची मदतीची अपेक्षा आहे.
जर पाहिलं तर परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात जर पोल्ट्री व्यवसाय होत नसेल तर एक शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय केला जातो आणि त्यामधून आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी मोठे प्रयत्न केले, पण नेमकं हे संकट आल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय की काय असं चित्र निर्माण होतं. मुळात हा रोग जो सुरू होतो तो संक्रमित पक्ष्यांमधून किंवा संक्रमित पक्ष्यांमधून संसर्ग झाल्यामुळे हा रोग सुरू होतो आणि त्याचा फैलाव फार झपाट्यानं होतो असं मागच्या वेळेला लक्षात आलं होतं, याही वेळेला लक्षात येतं. त्यामुळे या सगळ्या पोल्ट्री व्यावसायिकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. तू राहाच आपल्यासोबत. तिकडे अमरावती नजीकच्या बडनेरा शहरामध्ये दत्त कॉलनी परिसरातल्या नागरिकांच्या गेल्या 3 ते 4 दिवसांपासून घरात पाळलेल्या कोंबड्या दगावण्याचं प्रमाण वाढलं. आतापर्यंत 65 कोंबड्या दगावल्या असून उरल्या कोंबड्यासुद्धा राहतात की जातात अशा प्रकारची शंका आहे. पशुसंवर्धन विभागानं मात्र या कोंबड्यांचे केवळ नमुने नेले असून कोणत्याही प्रकारचे औषधोपचार किंवा अन्य उपाय योजलेले नाहीत किंवा सांगितलेले नाहीत. त्यामुळे नागरिक नाराज आहेत. या कोंबड्यांना जर का बर्ड फ्लू झाला असेल तर अशा प्रकारची शंका आणि भीती नागरिकांमध्ये. यातल्याच काही व्यावसायिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. तर मला सांगा, तुमच्या परिसरात कधीपासून कोंबड्यांचा मृत्यू होत आहे आणि या संदर्भात तुम्ही प्रशासनाला काय माहिती दिली? मागील गुरुवारपासून हा प्रकार लक्षात येण्यास सुरुवात झालेली आहे. आधी तर 2-4 कोंबड्या अशा मरत होत्या आणि ज्यांच्या कोंबड्या आहेत ते कोंबडी मालक, पक्ष्यांचे मालक हे ते कोंबड्या फेकून देत होते. नंतर हा नियमितप्रमाणे शुक्रवार शनिवार हा नियमितप्रमाणे 10-15 कोंबड्या मरण्याचा रोज चालू होतं. हे नंतर या लोकांनी मला लक्षात आणून दिलं. ही मी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा संपर्क साधला. आधी तर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, ते त्यांच्याकडे येण्यास तयार नव्हते. जेव्हा मी त्यांच्या विनंती केल्या, त्यांना वारंवार फोन आल्यावर त्यांनी फक्त कोंबड्याचा स्वॅब घेतला आणि सॅम्पल ते चिक्स घेऊन निघून गेले. नंतर यांना असा कोणत्या सूचना दिल्या नाही की त्या कोंबड्याची विल्हेवाट कशी लावावी, त्यांच्यावर औषधोपचार काय करावा. आणि या लोकांचा उदरनिर्वाह संपूर्णतः या कोंबडी व्यवसायावरच आहे. रोजचे हे लोक या कोंबडी व्यवसायातून 300, 400, 500 रुपये कमवून आपला उदरनिर्वाह करतात. या लोकांचं ह्यामुळे भरपूर मोठं नुकसान झालेलं आहे. या सगळ्या गावरानी कोंबड्या होत्या. या सगळ्या परिसरातील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर मला सांगा, तुमच्याकडे किती कोंबड्या होत्या आणि किती कोंबड्या दगावल्या? माझ्याकडे 30 कोंबड्या होत्या. 30 कोंबड्यातून 15 कोंबड्या दगावलेल्या आहेत आणि 15 जे राहिलेले आहेत ते पण दगावण्याची शक्यता झालेली आहे. तरी डॉक्टर लोकांनी थोडंसं आमचं जे सॅम्पल नेले होते, दोन पक्षी नेले होते सॅम्पलसाठी, त्यांचा आणखी काही त्यांचा अहवाल दिला नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं नाही की ह्या बिमारीमुळं हे कोंबड्या मरत आहेत. त्यांनी आम्हाला तातडीने सांगावं आणि आमचे जे राहिलेले पक्षी आहेत त्यांच्यावर विलास पाण्यासाठी काय आहे ते औषध वगैरे त्यांचा निर्णय द्यावा. ताई, मला सांगा, तुमच्याकडे किती कोंबड्या आहेत, कशा दगावल्या? माझ्याकडे 12 कोंबड्या होत्या. त्यातल्या माझ्या 7 कोंबड्या दगावल्या आणि माझ्याकडे जे आजारी आहे त्या पण दगावाची शक्यता आहे. 3 ज्या वाचलेल्या आहेत त्या पण दगावाची शक्यता आहे आणि माझ्या कडकनाथ आहे. किती हजाराचं तुमचं नुकसान झालं साधारणतः आता तर समजायलाच पाहिजे, आपलं 7-8 हजाराचं नुकसान आहेच. म्हणून त्यामध्ये 10 हजारापर्यंत तरी नुकसान आहे माझं. आता मला सांगा, तुमच्या किती गावरानी कोंबड्या होत्या आणि किती दगावल्या? आपल्या 40वाल्या कोंबड्या होत्या. आता 35 गेले आपल्या. आता नाही म्हणतात, आता सकाळी आज एक मिळाली तर ह्या 5 आहे, हे गॅरंटी नाही. अच्छा, तुम्हाला पशुसंवर्धन विभागानं काही औषधी वगैरे दिलेली आहे? नाही, काही सॅम्पल नेले फक्त, औषधी घेऊन काही दिली नाही. ताई, मला सांगा, तुमचं किती नुकसान झालं साधारणतः? सांगा. नुकसानाचं तर काही सांगू शकत नाही मी, पण माझं खूपच सारं नुकसान झालेलं आहे. तुमचा उदरनिर्वाह या कोंबड्याच्या हो, आमचा त्याच्यावरच होता. 400-500 रुपये आम्हाला रोज भेटत होते त्याच्यामध्ये. खाणं पिण्याचा त्याचा आमचा पूर्ण खर्च निघत होता समजा. निश्चितच या कोंबड्या दगावत असल्यामुळं या परिसरातील जे कोंबडी व्यावसायिक आहे, या कोंबड्या व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मात्र पशुसंवर्धन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी अजूनपर्यंत कुठलाही औषधोपचार या परिसरातील नागरिकांना किंवा या कोंबडी मालकांना दिलेला नाही. त्यामुळं नेमकं पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता तरी या परिसरातील नागरिकांना तातडीने मार्गदर्शन करावं. याचे कोंबड्यांचे जे स्वॅब आहे, स्वॅब पुण्याला पाठवण्यात आलेले आहे. मात्र त्या स्वॅबचे नमुने तपासणी अहवाल जो तो अजूनपर्यंत येणे बाकी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तरी पशुसंवर्धन विभागाने या नागरिकांना आता मार्गदर्शन करावं आणि औषधोपचार या कोंबड्यांवर करावा, अशी अपेक्षा या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तेव्हा लोकांना नीटची माहिती नाही आहे
आणि माहिती नसल्यामुळे उपाययोजनांची कल्पना नाही आहे आणि म्हणूनच अधिक दडपण आणि भीती आहे या सगळ्या पशुपालकांवर. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर आणखीन काही खास. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे, आजची आपली विशेष वृत्तमालिका आहे ती बर्ड फ्लूच्या बद्दल. कारण बर्ड फ्लूवरचं संकट हे अधिकाधिक वाढत चाललं आहे. प्राध्यापक आशिष पातुरकर आपल्यासोबत आहेत, कुलगुरू आहेत आणि कर्नल आहेत NCC कमांडंटचे. नागपूरच्या मत्स्य आणि पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत. डॉक्टर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. महाराष्ट्रात तुर्तास तरी पहिल्या टप्प्यात फक्त मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हा बर्ड फ्लू आढळलेला आहे. जसा एक साधारण 10 वर्षांपूर्वी खानदेशच्या काही भागांमध्ये, नंदुरबारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होता. शेतकऱ्यांमध्ये जी भीती आहे ती याचं संक्रमणाचा वेग कसा आहे किंवा याचं संक्रमण कसं होतं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचेल का, म्हणजे जे पोल्ट्री फार्म व्यावसायिक आहेत त्यांच्यापर्यंत कसं पोहोचेल? आपण जर या बर्ड फ्लूची हिस्ट्री पाहिली की 2006 साली ज्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जो बर्ड फ्लू आला होता आणि त्याच्यातनं जे काही आपण शिकलो त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी पण केले आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने केले. म्हणून यावेळेस आपण जर पाहिलं असेल की आता सध्या जो बर्ड फ्लू कन्फर्म झालेला आहे महाराष्ट्रात फक्त एका छोट्याशा झोनमध्ये झालेला आहे. त्यामुळे त्या पक्ष्यांचे सॅम्पल नमुने पॉझिटिव्ह आले असले तरी हा बर्ड फ्लू जो आहे हा मोस्टली मायग्रेटरी बर्ड्स, जे विदेशी देशातले जे पक्षी येतात त्यांच्यामुळे कावळ्यांमध्ये, पोपटांमध्ये, छोट्या चिमण्यांमध्ये व इतर पक्ष्यांमध्ये आढळून येतो व त्यांच्यामध्ये आपल्याला मॉर्टेलिटी जास्त दिसते. आता काही छोटे छोटे फार्म्स आहेत ज्याला आपण बॅकयार्ड पोल्ट्री पण म्हणू किंवा छोटे ऑर्गनाइज फार्म, जे शेतकऱ्यांकडे छोट्या छोट्या प्रमाणात किंवा काय म्हणतात त्याला आपण गट विकासामध्ये छोटे छोटे पोल्ट्री फार्म ठेवतात, त्याच्यामध्ये तिथे तो आढळलेला आहे. तर ज्या मोठ्या प्रमाणात 2006 साली झाला होता आणि तो ऑर्गनाइज फार्ममध्ये पण शिरला होता, त्याच्यानुसार अजून तरी कोणत्याही ऑर्गनाइज फार्ममध्ये हा विषाणू आढळून आलेला नाही. त्यामुळे त्याचं कारणं पण बरीचशी आहेत की आपण 2006 ते 2021 या काळात भरपूर गोष्टीचे प्रॅक्टिस अवलंबलेले आहेत. सायंटिफिक प्रॅक्टिस ज्याला म्हणतो आपण, ज्याला आपण बायोसिक्युरिटी म्हणतो, डिसइन्फेक्शन, हायजीन, सॅनिटेशन, याच्या ज्या प्रॅक्टिसेस या कमर्शियल पोल्ट्री फार्मर्सनी अवलंबलेल्या आहेत, त्यामुळे याचा प्रादुर्भाव तरी सध्या तरी काही मोठ्या प्रमाणात दिसत नाही, काही अंशी छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये दिसतो. बरं, पण मग आता तो झपाट्यानं पसरत नाही, पण आता तुम्ही म्हणता की ज्या नियोजित पोल्ट्री फार्म्स आहेत तिथे अजूनपर्यंत हा प्रकार नाही आहे. पण कदाचित या नियोजित पोल्ट्री फार्मवाल्यांचं स्वतःचं इन्शुरन्स असतं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं वैद्यकीय किंवा अन्य प्रकारचं मदत त्यांना सहजपणे मिळू शकते. हे जे छोटे व्यावसायिक आहेत किंवा काही घरगुती पालन करणारे आहेत किंवा मराठवाड्यात जिथे आत्ता सापडला आहे परभणी आणि या ठिकाणी, इथे अगदी मोठे नाहीत पण ते व्यावसायिक आहेत, अशांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय मुळात केलं पाहिजे? बरोबर, पहिली गोष्ट की आपला जिथे पोल्ट्री फार्म आहे त्याच्या आजूबाजूची साफसफाई, स्वच्छता आणि त्यांचं निर्जंतुकीकरण, ज्याला डिकंटॅमिनेशन आपण म्हणतो, याचं वारंवार करणं आवश्यक आहे. आणि तुमच्याकडे 50 कोंबड्या असो, 10 असो का 1000 असो, आजूबाजूला कोणालाही त्या एरियात येऊ न देणं. कुठे आजूबाजूला पशुपक्षी कुठे मरून पडलेले असतील त्यांची ताबडतोब योग्य प्रकारे जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर दिलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने, त्याप्रमाणे विल्हेवाट लावणं. कुठे पशुपक्षी आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे जे डॉक्टर असेल किंवा आपले प्रशासन असेल त्यांच्या निदर्शनास आणून द्यावं की इथे असे पक्षी मरून पडलेले आहेत. आपण स्वतः कोणीही ते पक्षी शक्यतो हाताळू नये. आता मी बऱ्याचदा TV वर पाहतो
बऱ्याचशा चॅनल्सवर दाखवलं आहे की इथे कावळे मरून पडले, इथे पोपट मरून पडलेले आहेत. हो. आणि विदाऊट ग्लोव्ज, विदाऊट मास्क काही लोक त्याला हँडल करून विल्हेवाट लावायचा प्रयत्न करतायत. तर तसं न करता आपण जवळच्या पशुवैद्यक दवाखान्यात कळवावं, योग्य प्रकारे काळजी घेऊनच या मेलेल्या पक्ष्यांची विल्हेवाट लावावी. आणि माझं एवढंच त्यांना सांगणं राहील की ज्या लोकांकडे छोटे असो का मोठे हे कोंबड्या पालन करतात त्यांनी त्या एरियात कोणाला जाऊ देऊ नये. शक्यतो मायग्रेटरी बर्ड्स तिथे येणार नाहीत आणि डिसइन्फेक्शन करावं त्या आजूबाजूच्या एरियाचं, जेणेकरून या बर्ड फ्लूचा शिरकाव त्यांच्या फार्ममध्ये होणार नाही. बरं, तुम्ही म्हणालात की आणि ते खरं आहे, कावळे मरून पडले, कबूतर काही ठिकाणी किंवा अन्य पक्षी काही ठिकाणी मरून पडले. जसं दिल्लीमध्ये तलावामध्ये बदकं मरून पडल्याचं सापडलं आहे. अर्थात त्याची तपासणी व्हायची, त्यांना बर्ड फ्लूज होता का नाही हे अजून सिद्ध व्हायचं आहे. पण ही काळजी घेणं या बाबतीत हलगर्जीपणा होतो. तर समजा एखाद्याकडे आता मास्क तर सध्या सगळ्यांकडे उपलब्ध आहेत, अशी तर काही स्थिती नाही आहे की मास्क नाहीत, पण हँडग्लोव्ज काही वेळेला नसतात किंवा अन्य काही छोट्या गोष्टींची काळजी घेतली जात नाही, किंवा मग आता सरकारी दवाखान्यात सांगायचं, मग ते आले, मग आपल्या मागे चौकशी लागेल, अशी एक छोटी किंवा खोटी भीती असते. तर असे जे छोटे व्यावसायिक आहेत तर त्यांनी कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे? जर मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे आजकाल तर मास्क उपलब्ध आहे, कोरोनामुळे आपल्याकडे सगळ्यांकडे मास्क आहेत, मास्क तर जरूर घालावा. पण जर तुमच्या पोल्ट्रीच्या फार्मच्या आजूबाजूला कुठे पक्षी मरून पडले असतील आणि जर इव्हन तुमच्याकडे ग्लोव्ज नसतील तर पहिले तुम्ही प्रशासनाला त्याची खबर द्यावी, जेणेकरून प्रशासन आता सध्या एकदम अलर्टवर आहे आणि ते डेफिनेटली तुम्ही सांगितल्याबरोबर तिथे पोहोचतील याची खात्री आहे. मगाशीच माननीय पशुसंवर्धन मंत्री केदार साहेबांनी सांगितलं की प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत. ते कलेक्टर साहेब असो किंवा पशुसंवर्धन अधिकारी असो. पण तरी इन केस जर असे कोणी वेळेवर आले नाही तर त्या पोल्ट्री मालकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन स्वतःचे हात डिसइन्फेक्ट करून आणि योग्य त्या प्रकारे त्या मेलेल्या पक्ष्यांना एका कोपऱ्यात त्याच भागात जमा करून ठेवावे, जेणेकरून जेव्हा प्रशासन येईल त्याचे सॅम्पल घेऊन ते टेस्टिंगला पाठवतील की त्याच्यात हा बर्ड फ्लू आहे की नाही हे तपासायसाठी. बरोबर, म्हणजे त्याचा फैलाव सुद्धा रोखता येईल. तुम्ही सांगितलेला मुद्दा महत्त्वाचा आहे की किमान ग्लोव्ज घालून मास्क लावून ते पक्षी एका बाजूला तरी करून ठेवावेत, ते तसेच ठेवू नयेत, म्हणजे त्याने कदाचित प्रसाराचा धोका वाढू शकतो. डॉक्टर, तुम्ही राहाच आपल्यासोबत राज्य पोल्ट्री संघटनेचे वरिष्ठ सदस्य आहेत राजेंद्र थोरात. त्यांच्याकडनं आपल्याला काही प्रश्न किंवा त्यांच्या अडचणी लक्षात येऊ शकतील ज्यावर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकाल. थोरातजी, काय पद्धतीची काळजी घेण्याचं आवाहन जसं डॉक्टर करतायत, तुम्ही काय सांगाल, किती मोठ्या प्रमाणात ही समस्या जाणवते तुमच्या सगळ्या सदस्यांना? 2006 नंतर फारसा मोठा बर्ड फ्लूचा आउटब्रेक महाराष्ट्रात आला नाहीये. आता सुद्धा जे दिसतात ते अगदी नाहीच्या बरोबर असे आउटब्रेक दिसत आहेत. आणि पोल्ट्री जी ऑर्गनाइज पोल्ट्री सेक्टर आहे, ही पोल्ट्री शास्त्रीय पद्धतीने पार पाडली जाते त्या शास्त्रीय दृष्टिकोनातनं. त्यामुळं पोल्ट्रीमधनं हा प्रादुर्भावाचा धोका फार कमी आहे. आणि आपल्याकडची जी अन्न शिजून खाण्याची पद्धत आहे त्यामुळं ग्राहकांना तर याचा काही तोटा होणार नाही, काही अडचण येणार नाही. आणि अनावश्यक भीती निर्माण होईल अशा बातम्या पण शक्यतो टाळाव्यात, कारण एखाद्या व्यवसायामध्ये खूप लोक अवलंबून आहेत, त्यांच्या हा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य खबरदारी घेऊन आम्ही पोल्ट्री व्यावसायिक तर सगळी काळजी घेऊन व्यवसाय करत आहोत सगळ्या. पण राजेंद्रजी, गेल्या 8 दिवसात तुमच्याकडे अशा काही विशिष्ट तक्रारी आल्या आहेत किंवा लोकांनी त्यांच्या काही विशिष्ट अडचणी सांगितल्यात की आम्हाला या अडचणी आहेत आणि याच्यावर आम्हाला मार्ग सांगा, किंवा या शंका आहेत आणि त्याच्यावर उपाय सांगा? अडचणी पक्षी वाढवण्याच्या संदर्भातल्या अडचणीच्या संदर्भात काही तक्रारी नव्हत्या किंवा काही विचारणा पण नव्हते. परंतु मार्केट ह्या अफवामुळे लोक भीतायत, घाबरतायत. परंतु ही पहिली वेळ नाही, दर वर्षाला अशा बातम्या येत राहतात आणि छोट्या मोठ्या केसेस. कारण महाराष्ट्रामध्ये आता 10 ते 12 कोटी पक्षी
उपलब्ध आहेत वेगवेगळ्या फार्मवरती. बरं. पण त्यातली कुठलीतरी एक छोटी बातमी येऊन काय होती, एक भीती निर्माण करायचा प्रयत्न होतो. तर ती ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय बातमी पसरून अफवा पसरू नये याची काळजी घ्यावी, अशा पद्धतीच्या सगळ्यांकडनं विचारणा येत आहेत माझ्याकडे. बरं. म्हणूनच राजेंद्रजी, न्यूज 18 लोकमतचा हा उपक्रम आहे की केवळ बातम्या आम्ही दाखवत नाही आहोत की इथे अमुक पक्षी गेले, इकडे अशा प्रकारचं संकट आहे किंवा इथे लोकांना भीती आहे, तर त्याच्यावरच्या उपाययोजना घेण्याची काळजी, यासुद्धा गोष्टी न्यूज 18 लोकमत आज सकाळपासून सातत्यानं आपल्या सगळ्यांसमोर आणतं आहे. प्राध्यापक डॉक्टर पातुरकर आपल्यासोबत आहेत. पातुरकर सर, जसं आता त्यांनी म्हटलं की साधारण 12-1 कोटी पक्षी आत्ता महाराष्ट्रात आहेत. याच्यातल्या बहुसंख्य पक्ष्यांची स्थितीही उत्तम आहे, त्यामुळे घाबरण्याचं किंवा काळजीचं काही कारण नाही. पण योग्य ती खबरदारी मात्र घेणं आवश्यक आहे. आता कोरोनाच्या नंतर हे सगळे पोल्ट्री व्यावसायिक थोडेसे सावरण्याचा प्रयत्न करत होते, कारण या सगळ्या काळात सगळेच व्यवसाय अडचणीत आले होते. पण मग आता या शेतकऱ्यांनी किंवा छोट्या पोल्ट्री व्यावसायिकांनी किंवा छोट्या सदस्यांनी आणखीन काय काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांच्याकडे असलेला पक्षी सुदृढ राहील, चांगला राहील आणि तिथे अन्य कुठल्या गोष्टीचा फैलाव होणार नाही? आणि लोकांनी पण काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे एखादा पक्षी जर का आपण गेलेलो आहोत चिकन घेण्याकरता, तर अशी काही त्याची लक्षणं आहेत की ज्याच्यावरनं सर्वसामान्य माणूस असं ओळखू शकेल की हा कदाचित पॉझिटिव्ह असू शकतो? बिलकुल, तुमचा प्रश्न एकदम रास्त आहे आणि सामान्य माणसांना हे कळणं खूप कठीण आहे. पण तुम्ही पाहत असाल की जेव्हा पक्ष्यांना बर्ड फ्लू होतो तेव्हा पक्षी जिवंतच राहत नाही मॅक्झिमम टाइम्स. त्यामुळे असे जिवंत नसलेले पक्षी कधीही स्लॉटर करायला आणि खायला वापरत नाही, आपल्या इथे तरी नाहीच नाही. नंबर 2, काळजी घ्यायची म्हणजे जे जिवंत पक्षी हाताळतात, जे दुकानात कापायसाठी विकायसाठी आणतात, तर त्या लोकांनी सुद्धा डिसइन्फेक्शन, हायजीन, सॅनिटेशन, मास्क, ग्लोव्ज हे वापरणं आवश्यक आहे. पण शक्यतो बर्ड फ्लू झालेला पक्षी जनरली जिवंत राहत नाही, त्यामुळे तो मार्केटमध्ये येण्याची चान्सेस खूप कमी असतात. आणि दुसरी गोष्ट, शक्यता खूप कमी असते. आणि दुसरं, आपल्या ज्या कुकिंग हॅबिट्स आहेत की आपण जे खातो एकदम थरोली शिजवून खातो, अंड असो, चिकन असो, मांस, कोणत्याही प्रकारचं मांस असो. त्यामुळे आपण जे काही आणू ते मगाशीच माननीय मंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपलं चिकन किंवा अंड, मोस्टली चिकन, मांस हे जर 80 डिग्रीच्या वरती 20 मिनिटं ते अर्धा तास शिजवून खाल्लं तर या मांसामध्ये कोणताही हा जो विषाणू आहे हा जिवंत राहत नाही. त्यामुळे आपण जी आपली कुकिंग हॅबिट तो राहणार नाही. त्यामुळे आपली जी कुकिंग हॅबिट आहे सगळ्यांच्या घरच्या, त्यामुळे आपण मॅक्झिमम सेफ्टी प्रिकॉशन ऑलरेडी घेतो आहोत आणि ह्याची पुन्हा जनजागृती जास्त करावी. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही सांगितलेले मुद्दे दोघांच्याही करता महत्त्वाचे आहेत. म्हणजे जे पक्षी उत्पादक आहेत त्यांच्याही करता महत्त्वाचे आहेत आणि जे खाणारे आहेत, चिकन रसिक आहेत, तर त्यांच्याही करता फार महत्त्वाचे आहेत. आपले खूप खूप धन्यवाद. आपण खूप महत्त्वाची माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितली त्याबद्दल. आणि आपल्यासोबत राजेंद्र थोरात आहेत. थोरात सर, तुम्ही थांबा, आपल्यासोबत आणखीन काही प्रश्न आहेत तुमच्याकरता. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आपल्यासोबत याच विषयावरती, अर्थातच बर्ड फ्लूच्या विषयावरती बोलण्यासाठी बर्ड फ्लूची जी म्हणजे राज्यातल्या ज्या कुक्कुटपालन संघटना आहेत त्याचे जे प्रमुख आहेत राजेंद्र थोरात, ते आपल्यासोबत आहेत. राजेंद्रजी, या चर्चेत शेवटचा प्रश्न, अनेक व्यावसायिकांनी इन्शुरन्स काढलेले असतात, पण हे जे छोटे व्यावसायिक असतात ना, त्यांचे इन्शुरन्स वगैरे असे नसतात. चुकून जर का, तुम्ही म्हणताय तो फार नगण्य प्रमाणात आहे, पण आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानं जर का त्याचा फैलाव झाला किंवा काही प्रमाणात तो थोडासा वाढला, तर या व्यावसायिकांना नेमकं काय पद्धतीनं मदतीचा हात तुम्ही देण्याचा विचार करताय किंवा काय, कशा पद्धतीनं आपण त्यांना मदत करू शकतो? आपल्याकडनं त्यांना असं काही देता येत नाही, कारण इन्शुरन्स बऱ्यापैकी
खूप केसेस 1% पण केसेस अशा नाहीत की त्यामध्ये इन्शुरन्स मिळाला आहे. बर पोल्ट्री फार्म मध्ये इन्शुरन्स करून सुद्धा. त्यामुळे इन्शुरन्सचा आतापर्यंत फारसा उपयोग होत नाही, कारण वेगवेगळ्या लोकेशनला फार्म्स असतात. तिथपर्यंत इन्शुरन्सचे डेली जे मॉर्टेलिटी होते, दिवसामध्ये जी मॉर्टेलिटी मर होते, त्याची मोजणी करणं शक्य नसतं, त्याचं पीएम करणं शक्य नसतं. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायामध्ये इन्शुरन्स नगण्य प्रमाणात मिळू शकतो. त्यामुळे इन्शुरन्स हा फक्त बँकेचं लोन असेल तरच केला जातो. अदरवाईज त्याचा नुकसान झाल्यानंतर त्याच्यापासून काहीही आम्हाला नुकसान भरपाई मिळत नाही. पण स्वच्छतेत पाळणं आपल्या पोल्ट्रीमध्ये किंवा जिथे आपण कोंबड्या ठेवलेल्या आहेत, पिल्लं ठेवलेली आहेत, तिथे पुरेशी आणि योग्य स्वच्छता बाळगणं, त्यांचा अन्य लोकांशी संपर्क येऊ न देणं, किंवा जर का अशा ज्यांना संसर्ग झाला आहे असं लक्षात आलं तर त्यांचं सेपरेशन व्यवस्थित करणं, ही काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. राजेंद्रजी, तुर्तास धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे माहिती दिलीत आणि या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. मगाशी डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे असा बाधित झालेला कुठला पक्षी मुळात खाणाऱ्यांच्यापर्यंत येणारच नाही, कारण एवढा काळ तो जिवंत राहूच शकत नाही. पण तरी आपण सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. प्रामुख्यानं छोट्या पोल्ट्री व्यावसायिकांनी किंवा छोट्या प्रमाणात जे व्यवसाय करतात त्यांनी तर स्वच्छतेच्या अनुषंगानं अधिक काळजी घेणं हे गरजेचं आहे. आता इथे थांबूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.